नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे। पीक विमा वाटपाची प्रक्रिया मोठ्या वेगाने सुरू करण्यात आली असून पहिला टप्पा आजपासून वितरित होणार आहे। अनेक महिन्यापासून थांबलेला पीक विमा अखेर पुढील 2 तासात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। मित्रांनो, राज्यातील एकूण 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पहिल्या टप्प्यात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला आहे। मित्रांनो, तांत्रिक कारणामुळे पीक विमा वाटपास विलंब झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मात्र आता ती जलद गतीने राबवण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, पीक विमा रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी द्वारे वितरित होणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीत पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र मोठे आर्थिक पॅकेज मंजूर करण्यात आले आहे। तसंच पीक विम्याची रक्कम ही पुढील 2 तासात शेतकऱ्यांच्या खात्यावर येईल असं स्पष्ट करण्यात या ठिकाणी आलेलं आहे। आज पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांना पीक विमा वितरित होणार आहे। डीबीटी प्रणालीद्वारे एका दिवसात मोठ्या प्रमाणात निधी पाठवण्याची मर्यादा असल्याने 3 दिवसात संपूर्ण राज्यातील पात्र शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। तसेच आज मात्र फक्त 16 जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। मित्रांनो, विविध पिकांचं नुकसान लक्षात घेऊन प्रति हेक्टरी वेगवेगळी रक्कम ठरवण्यात आली आहे। सोयाबीन, कापूस, भात, मूग, उडीद, बाजरी आणि इतर पिकांच्या नुकसानीसाठी वेगवेगळ्या दराने पीक विमा रक्कम निश्चित केली आहे। उडीद या पिकासाठी सर्वाधिक मदत असल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे। सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना राज्य व केंद्राकडून मिळणारी एकत्र मदत मोठा दिलासा ठरणार आहे। तसंच मूग, तूर आणि इतर पिकांसाठी स्वतंत्रपणे निधी वितरित केला जाणार आहे। आजपासून या सर्व पिकांचा पीक विमा पुढील अवघ्या 2 तासात वितरित होणार आहे। विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झालं असल्याने या भागांना पहिल्या टप्प्यात प्राधान्य देण्यात आलेलं आहे। तसंच उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना या पहिल्या टप्प्यात समाविष्ट करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, सर्वात जलद गतीने पीक विमा जमा होणाऱ्या बँका आपण या ठिकाणी पाहूया। यामध्ये बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कोटक महिंद्रा बँक, मध्यवर्ती सहकारी बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक या बँकेतील शेतकऱ्यांना तातडीनं पीक विमा जमा केला जाणार आहे असं देखील या ठिकाणी राज्य सरकारनं म्हटलेलं आहे। मित्रांनो, आता पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा मिळणार आहे? मित्रांनो, आता मी काही जिल्हे सांगणार आहे, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर येणाऱ्या पुढल्या 2 तासामध्ये थेट पीक विमा जमा केला जाणार आहे। ते जिल्हे आता आपण या ठिकाणी पाहूया। यामध्ये भंडारा, वाशिम, धुळे, नाशिक, अमरावती, नागपूर, यवतमाळ, लातूर, बीड, रत्नागिरी, सोलापूर, वर्धा, धाराशिव, जळगाव, बुलढाणा आणि अहिल्यानगर या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील 2 तासात पीक विमा जमा केला जाणार आहे। आणि हे 16 जिल्हे पहिल्या टप्प्यात असल्याने या शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे। त्यांच्या खात्यावरती अवघ्या फक्त 2 तासामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत। शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।